संघाच्या नवे क्षितिज कार्यक्रमामध्ये भाषेच्या मुद्द्यावरून मोहन भागवतांनी केलेल्या विधानाचा राज ठाकरे यांनी केलाय। भाषेबद्दल आग्रही राहणं, त्यासाठी आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलेलं होतं। त्याबाबत राज ठाकरेंनी खरमरीत पोस्ट करत टीका केलेली आहे। दरम्यान राज ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे पाहूया। मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, त्यासाठी वेळेस आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलेलं होतं, त्यातले काही हजर देखील होते। परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आलं नाहीत, त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती। या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या। असो, मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असं आम्ही समजतो। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये, दक्षिणात कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहे। तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो, अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे। मराठी माणूस सहनशील आहे, पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत कण्याचे आहेत, म्हणून भागवतांची हिंमत होते। काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला। हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीमध्ये मुळात पडायचंच कशाला। संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये। आम्ही पडायचंच असेल तर देशभरात हिंदी, जी मुळात राष्ट्रभाषा नाही, लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका। मी अनेकदा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच। रजा अकादमीच्या दंगली विरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसंच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्यानं लाऊडस्पीकर लावणं आणि मोठमोठ्यानं डीजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्याविरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता। जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो, तसं मोहनराव आपण कधी बोलणार? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरू आहे, उत्तर भारतात कावड यात्रांमध्ये बिभत्स पद्धतीनं महिलांना नाचवलं जाणं, तसंच 2014ला बीफ एक्सपोर्टमध्ये जो आपला देश 9व्या क्रमांकावर होता तो आज 2ऱ्या क्रमांकावर आलाय। आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहे, त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो, तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी। आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे। या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारच, हे आमचं सत्व आहे। आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषानं उभा राहील। राज ठाकरे अशी पोस्ट राज ठाकरेंकडून करण्यात आली।